राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिर्डी इथं झालेल्या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलंय. निष्ठावान कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या या शिबिरावर त्याचं सावट स्पष्टपणे कार्यकर्त्यांना जाणवत होतं. कार्यकर्त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी शिबिराचा उपयोग करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना मागील वर्षीही शिर्डी येथील साई पालखी निवारा इथं शिबिर झालं होतं. या शिबिरात शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी दांडी मारली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड होण्याचे संकेत मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या सावटानंतर शरद पवार गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे शिबिर याच ठिकाणी 2 दिवस संपन्न झालं. ज्योत निष्ठेची लोकशाही संरक्षणाची या शीर्षकाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरालाही पक्षाचे आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती होती. ती सर्वांना प्रकर्षानं जाणवली. त्यांच्या अनुपस्थितीची वेगवेगळी कारणं पक्षाच्या नेत्यांकडून पुढे नेली जात आहेत. आमदार रोहित पवार यांचे पक्षांतर्गत नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पक्षातील नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेले मतभेद यातून उघड झाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, शिर्डी.